बहिणीसोबत बोलत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून गुरुवारी सायंकाळी एका तरुणाचा गोळी झाडून व डोक्यात फरशी घालून निर्घृण खून करण्यात आला। दरम्यान आमच्या प्रेमास विरोध करून वडील व भावांनी त्याला संपविले। असे असले तरी मी लग्न करून कायम त्याचीच राहील असे म्हणत प्रेयसीने चक्क मृतदेहासोबत लग्न केले। प्रियकराला मारून कुटुंब हरले व त्याच्या मृतदेहासोबत लग्न करून मी जिंकल्याची भावना मुलीने व्यक्त केली। नांदेड शहरातील जुना गंज भागात पहिलवान टी हाऊसच्या पाठीमागे गुरुवारी सायंकाळी सक्षम ताटे हा मित्रांसोबत थांबलेला असताना हिमेश मामेडवार याच्यासोबत त्याचा वाद झाला। यावेळी हिमेश व त्याच्यासोबत असलेल्या एकाने सक्षमवर गोळी झाडली। ती गोळी त्याच्या बरगडीतून आत गेली। त्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या सक्षमच्या डोक्यात फरशी घालण्यात आली। त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती। पोलिसांनी अवघ्या तासाभरात हिमेश मामेडवार आणि गजानन मामेडवार या दोघांना ताब्यात घेतले। त्यानंतर साहिल मामेडवार व अन्य एकाला परभणी जिल्ह्यातील मानवत येथून अटक करण्यात आली। या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। दरम्यान उत्तरीय तपासणी व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यावर शुक्रवारी सायंकाळी सक्षमच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना त्याची प्रेयसी अंचल सक्षमच्या घरी पोहोचली। सक्षम हयात नसला तरी त्याच्या मृतदेहासोबत लग्न करून मी कायम त्याच्या कुटुंबासोबत राहणार असल्याचे तिने सांगितले। तसेच या प्रकरणी वडील व दोन्ही भावांविरुद्ध कठोर कारवाई करा अशी मागणी तिने यावेळी केली। मृतदेहासोबत लग्न करण्याचा प्रकार फक्त चित्रपटापुरताच मर्यादित होता, मात्र त्याची प्रत्यक्ष अनुभूती शुक्रवारी नांदेड शहरात पाहावयास मिळाली। पूर्वाश्रमीचे मित्र असून दोघेही हिस्ट्रीशीटर गुन्हेगार होते। त्यांच्यातील मैत्रीमुळे एकमेकांच्या घरी येणे जाणे व्हायचे। दरम्यानच्या काळात सक्षम व हिमेशची बहीण अंचल यांच्यात जवळीक निर्माण झाली। ही बाब अंचलच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यास विरोध दर्शविला। त्याउपरही सक्षम व अंचलचे प्रेमसंबंध गत 3 वर्षांपासून कायम होते। विरोध करून वारंवार सांगूनही फरक पडत नसल्याने 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सक्षम व हिमेश जुन्या नांदेड भागात एकमेकांसोबत भिडले। या वादातून हाणामारी, त्यानंतर गोळीबार व फरशीने वार करत मामिडवार पिता पुत्रांनी सक्षमला कायमचे संपविले।